नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात तुमचं खूप खूप स्वागत. चला, आज आपण आनंद आणि समाधान यांच्या शोधात आपल्या मनाच्या एका खास प्रवासाला सुरुवात करूया. एक गमतीशीर पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. विचार करा, 1,00,000चा अगदी नवीन फोन जास्त आनंद देईल की मित्रांसोबत केलेली 10,000ची एक छोटीशी ट्रिप? तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न साधा वाटत असला तरी यामागे आनंदाचे एक मोठं मानसशास्त्र दडलेलं आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. जरा आठवून बघा, आपण खूप कष्ट करून पैसे साठवून एखादी महागडी वस्तू घेतो. समजा नवीन फोन घेतला किंवा गाडी घेतली. सुरुवातीचे काही दिवस, काही आठवडे काय तो उत्साह असतो, पण काही महिन्यांनी त्या वस्तूचं नाविन्य हळूहळू कमी होतं, नाही का? अगदी बरोबर. त्या महागड्या फोनचा आनंद हळूहळू फिका पडतो. पण याउलट विचार करा, 5-10 वर्षांपूर्वी मित्रांसोबत केलेल्या एखाद्या छोट्याशा सहलीचा. ती आठवण आजही आपल्या चेहऱ्यावर एक हसू आणते. म्हणजे बघा, वस्तूंचा आनंद जणू काही एक्सपायर होतो, पण अनुभवातून मिळालेला आनंद तो काळानुसार वाढतच जातो. पण असं नेमकं का होतं? म्हणजे वस्तूंमधून मिळणाऱ्या आनंदाला एक्सपायरी डेट का असते आणि अनुभवांचा आनंद आयुष्यभर का टिकतो? याच्यामागं आपल्या मेंदूचं एक छोटंसं गुपित आहे. हो, मानसशास्त्रामध्ये याला हेडॉनिक ॲडॅप्टेशन असं म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला मेंदू आहे ना, तो नवीन वस्तूंना खूप लवकर सरावतो. सुरुवातीचा तो जो काही उत्साह असतो तो एकदा ओसरला की ती वस्तू आपल्यासाठी एकदम नॉर्मल होऊन जाते आणि मग त्यातून मिळणारा तो विशेष आनंदही संपतो. पण अनुभवांचं तसं नाहीये. एखादी केलेली सहल, शिकलेली एखादी नवीन गोष्ट किंवा मित्रांसोबत घालवलेले क्षण हे फक्त बाहेर राहत नाहीत, तर ते आपल्या आठवणींचा आणि आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातात. ते आपल्या मनात कायमचं घर करतात. आणि ही फक्त अशीच बोलण्याची गोष्ट नाहीये. यावर जगभरात मोठं संशोधन झालं आहे. चला बघूया, विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतंय. कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे डॉक्टर थॉमस गिलोवेज यांनी तब्बल 20 वर्ष या विषयावर अभ्यास केलाय. ते काय म्हणतात माहितीये? वस्तूंची तुलना करणं खूप सोपं असतं, ज्यामुळे आपल्याला दुःख, मत्सर वाटू शकतो. पण अनुभव हे प्रत्येकासाठी खूप खास आणि वैयक्तिक असतात. त्यांची तुलना करणं शक्यच नाही. आपल्या भारतातही निम्हान्सारख्या मोठ्या संस्थांमधील तज्ज्ञ हेच सांगतात. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जो ताणतणाव आहे, नैराश्य आहे, त्यावर मात करण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवणं, सणोत्सव एकत्र साजरे करणं यांसारख्या एकत्र अनुभवण्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. मग आता प्रश्न हा आहे की आपल्या कष्टाच्या पैशातून जास्तीत जास्त आणि सोप्रतुतो दीर्घकाळ टिकणारं समाधान कसं मिळवायचं? यासाठी काही स्मार्ट टिप्स आहेत. सगळ्यात पहिलं, अनुभवांमध्ये गुंतवणूक करा. शॉपिंग करण्याऐवजी तोच पैसा आणि वेळ एखाद्या ट्रेकला जाण्यासाठी किंवा एखादं नवीन वाद्य शिकण्यासाठी वापरा. आणि दुसरी टीप तर अजून भारी आहे, वाट पाहण्याचा आनंद घ्या. मानसशास्त्र सांगतं की एखाद्या ट्रिपचं प्लॅनिंग करताना जी उत्सुकता असते त्यात मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष ट्रिपपेक्षाही जास्त असू शकतो. ते प्लॅनिंगच मेंदूला जास्त काळ आनंदी ठेवतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कथा जमा करा. कोणताही खर्च करण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, हे विकत घेतल्यावर भविष्यात लोकांना सांगण्यासाठी माझ्याकडे एखादी रंजक गोष्ट असेल का? नवा सोफा तुम्हाला कोणती गोष्ट देणार? पण अनोळखी शहरात चुकलेला रस्ता आयुष्यभरासाठी एक भारी स्टोरी नक्कीच देतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, वस्तू नाही, कथा जमा करा. कारण आपल्या आयुष्याची खरी श्रीमंती आपण जमवलेल्या वस्तूंनी नाही, तर आपण जगलेल्या अविस्मरणीय क्षणांनी मोजली जाते. वस्तू जुन्या होतात, त्यांची किंमत कमी होते. पण अनुभव, ते तर जुन्या वाईनसारखे असतात. जितका काळ जाईल तितके ते अधिक मौल्यवान आणि आठवणीतले बनतात. आता जाता जाता एक प्रश्न खास तुमच्यासाठी. जरा शांतपणे विचार करा आणि आठवून बघा, तुम्ही शेवटचे 500 किंवा 1000 रुपये असे कुठे खर्च केले होते ज्याचा आनंद तुम्हाला आजही मिळतो? तो खर्च एखाद्या वस्तूवर केला होता की एखाद्या सुंदर अनुभवावर? तुमच्या आनंदाच्या अशाच अनेक किल्ल्या शोधण्यासाठी आणि मनाचे हे खेळ समजून घेण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. या सादरीकरणासाठी आम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचे मनपूर्वक आभारी आहोत. अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.